आपला प्रतिनिधी प्रांजल आता आपल्या सोबत आहे। प्रांजल, कशा प्रकारे पाऊस पाहायला मिळतोय परिसरामध्ये? काय अपडेट्स? आताची काय स्थिती पावसाची? अश्विन, गेले 2 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण पावसाने वाट बघायला लावली होती। 2 दिवस पाऊस नव्हता, मात्र काल रात्रीपासून पावसाने जणू बॅटिंगच करायला सुरू केली काय असं म्हणता येईल। कारण काल रात्रीपासून मुसळधार असा पाऊस हा नाशिकमध्ये पडतो आहे। त्यामुळे बळीराजा तर हा नक्कीच सुकावलेला आहे, पेरण्या या सुरू झालेल्या आहेत। त्याचबरोबर बाकीचे धरणांचा जर आपण साठ्याचा विचार केला तर गंगापूर धरणामध्ये 23% हा पाणी साठा सध्या बघायला मिळतोय। तर तिकडे दारणा धरण आहे हे 30% वाहून गेलेला आहे। आणि बाकी जिल्ह्याचा जर विचार केला तर भंडारदरा हा जो पूर्ण परिसर आहे, तर भंडारदऱ्याच्या अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या पडतो आहे। त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत नक्कीच त्याच्या धरण साठ्यामध्ये इथे वाढ होईल हे बघायला मिळते। तिकडे नगर मध्ये जर बघितलं तर पारनेर हे जे गाव आहे तिथले जे पुलं आहेत, संगमनेर आणि त्यांचा हा संपर्क तुटलेला आहे, त्या पुलावरती पूर्ण पाणी हे वाहून गेलेलं आहे। एवढा तिथे जोरदार पाऊस बघायला मिळतोय। तर तिकडे जळगाव आणि धुळे इकडे सरासरी तुरळक असा पाऊस हा पडतो आहे। तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत नंदुरबार जिल्हा पूर्ण आहे। नंदुरबारमध्ये पाहिजे तसा पाऊस हा पडलेला नाही। त्याच्यामुळे एकंदरीतच पाऊस हा जी स्थिती आहे ती सध्या चांगली बघायला मिळते। जर पाऊस असाच जर कायम राहिला तर नक्कीच एक चांगलं चित्र हे बघायला मिळणार आहे।